आईला वाडीत एवढं फिरलो पण एक माणूस माझ्याला भात थोडा येत नाही. मी पण कोणाकडे पाण्यातलो नाही. आता कोण मारताय फोन करताय? हॅलो बोल रे. अरे दादा, भात जोडून झाले असेल तर तांदूळ दे ना थोडे पाठवून. हा म्हणजे इथं भात झोडून झोडून माझा जीव गेलो. तुझा ऐकता तांदूळ हवं काय? कोणत्या? काय रे? अरे वैताग पण कशा? तुझा आवाज खाली जात आहे तिकडं. अरे वैतागून नाही तर काय करू? एकट्यान भात जोडायची वेळ आली माझ्यावर. वाडीतलो एक माणूस माझ्याकडे येऊच मागत नाही आहे. यंदा केला या शेवटचा. याच्यामुळे काय करण्यात नाही. शेत पडून राहिला तरी चालत. अरे असं बोलून कसं चालत? माणसांचा तोटा सगळीकडे आहे, पण याच्यावर उपाय काढायला पाहिजे ना. तू यांत्रिकी शेती कर, कमी माणसात जास्त काम होता. अरे पण ती महागाईची यंत्रा परवडणारच का आपल्यास? अरे का नाही परवडणार? आता महाराष्ट्र शासनाच्या कृषी समृद्धी योजनेअंतर्गत ना सर्व शेतीच्या अवजारांवर 50% पर्यंत सबसिडी मिळतात. त्याचा फायदा घे ना. अरे पण ही सगळी सबसिडीची झंझटमारी काय करून भेटल? अरे आपल्या ओंकार ऍग्रो मध्ये चला आपण जाऊया. मी येतो तिथं. चल. हे बघ, तिथे सगळ्या कंपन्यांचं ग्रास कटर भेटतं, तर पण सबसिडी सकट. आणि ही आहे भात झोडायची मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक आहे. भात झोडून वाळून भेटतात. अरे झाडांच्या छाटणीसाठीची सगळी यंत्रे इथं मिळतात. त्यात पण सबसिडी आहे. हा मग छाटणीसाठी हेक्टरी 24,000 अनुदान सरकार देत आहे. अरे इथं शेतीसाठी लागणारा सगळं साहित्य भेटताय रे, तर आपण सबसिडीवर. बघ, तूच काय काय पाहिजे तर ठरव. आधी पहिली भात जोडायची मशीन घेतो, बाकीचा नंतर काय का बघू. झालं एकदा झोडून. अरे ह्या तुला लय भारी आहे. म्हणजे काय? झोडून पण होता आणि वारण पण होता. मग घेऊन येशील माझ्याकडं? घेऊन येऊस काय या? 1,500 रुपये घेऊन दिवसाचं. 2,000 रुपये घे, पण ये. येईन पण 4 दिवसांनी येईन. 4 ऑर्डरच माझ्याकडं. ये ना, कधी 4 दिवसांनी 5 दिवसांनी ये, पण ये. ठीक आहे चालत. लढा रे तू, लढा रे